आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात उद्याला महत्त्वपूर्ण बैठक पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेनंतर राज्यासह संपूर्ण देशामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे। मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती या दोन महत्त्वाच्या आघाड्यांमध्ये एका आघाडीत एका पक्षाची एंट्री होणार आहे, तर दुसऱ्या आघाडीमधून एका पक्षाची एक्झिट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे। नमस्कार, मी संतोष मोरे, आपण पाहत आहे मुंबई आउटलुक। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झालेलं आहे। महायुतीमध्ये ज्याप्रमाणे शिवसेना, शिंदे गट, त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि सर्वात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट ह्या पक्षांचा समावेश आहे। त्यासह इतर सर्व जे छोटे मोठे पक्ष आणि संघटना आहे यांचा देखील महायुतीमध्ये समावेश आहे। त्यामध्ये प्रहार संघटना आहे, त्यानंतर स्वाभिमानी संघटना, शेतकरी संघटना, सदाभाऊ खोत असे विविध संघटनांचा पाठिंबा महायुतीला आहे। तर दुसरीकडे राज्यातील प्रमुख आघाडी म्हणून जी महाविकास आघाडीचा प्रयोग 2019 मध्ये निवडणुकीनंतर करण्यात आला होता, त्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना या आघाडी मिळून महाविकास आघाडीचे एक संघटना तयार करण्यात आली आणि त्या माध्यमातून आता ही निवडणूक लढवण्यात येणार आहे। विशेष म्हणजे महाविकास आघाडी पक्ष संघटनेमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे जी चालवत आहे, यांचा समावेश हे या आघाडीचं प्रमुख नेतृत्व करत आहे। त्यामुळं सर्वाधिक जागा ह्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर शरद पवार हे देखील महाविकास आघाडीमध्ये आणि काँग्रेस। मात्र सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की अनेक दिवसांपासून सुरू आहे की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का। ज्याप्रमाणे अनेक बैठका महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत प्रकाश आंबेडकर यांच्या झालेल्या होत्या, त्यामुळे कुठेतरी असं जाणवत होतं की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होईल। मात्र मिळालेल्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीला ज्या 4 जागा देण्यात आलेल्या आहेत त्यावर प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत हे असमाधानी आहे। त्यामुळे कुठेतरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये ह्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सामील न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या संदर्भात अनेक जाणकारांचं देखील असंच मत आहे की वंचित बहुजन, कारण की ज्या प्रकारे काल ओबीसी संघटनेचे जे नेते आहे प्रकाश शिंदे यांनी देखील म्हटलेलं आहे की त्यांनी नुकताच एक बहुजन संघटनाचा एक त्यांना पक्ष स्थापन केलेला आहे, त्यांच्यासोबत देखील प्रकाश आंबेडकर यांची बोलणी सुरू आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत एकीकडे बोलणी सुरू असताना त्यांची दुसरीकडे देखील बोलणी सुरू आहे। म्हणजे याचाच अर्थ की ज्याप्रमाणे 2014 मध्ये लोकसभेमध्ये ज्या प्रमाणात MIM आणि वंचित बहुजन आघाडी यांचा प्रयोग प्रकाश आंबेडकरांना केला होता, त्याचा मोठा फटका हा काँग्रेस आघाडीला पडला होता। तसंच कुठंतरी प्रकाश आंबेडकर यंदा 2024च्या निवडणुकीमध्ये देखील करण्याची शक्यता आहे, कारण की ज्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये तापलेला आहे। त्यामुळे कुठेतरी हा प्रयोग करून ओबीसी मतदार कशा प्रकारे आकर्षित करण्यात येईल आणि वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार आहे, जो मागील लोकसभा निवडणुकीमध्ये 6% जवळपास वंचित बहुजन आघाडीचा मतदार होता, हे मिळून एक समीकरण जोडण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांचा आहे। मात्र प्रकाश आंबेडकरांना ज्या जागा देण्याच्या चर्चा महाविकास आघाडीकडून सुरू आहे त्या ठिकाणी कुठेतरी प्रकाश आंबेडकर नाराज दिसतात। त्यामुळेच आज महत्त्वपूर्ण जी बैठक जी महाविकास आघाडीची होणार आहे त्या बैठकीला देखील प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। आज जी बैठक होणार आहे ह्या बैठकीमध्ये काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत दिल्लीतले वेणुगोपाल हे देखील उपस्थित असणार आहे। त्यामुळे जवळपास महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे, कोणाला कोणता पक्ष कोणता जागा कुठं लढवणार या संदर्भात आज जवळपास अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। हा झाला महाविकास आघाडीचा भाग। महायुतीमध्ये देखील अशाच प्रकारे चर्चा सुरू आहे। महायुतीमधील जे पक्ष आहे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्यामध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा जो कायम आहे।
उद्याला दिल्लीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहे. अमित शहा यांची भेट होणार आहे. त्या ठिकाणी ज्या उर्वरित ज्या 8 ते 6 जागेंचा जो तुडा जो आता जी कायम आहे जागेंवर, तो सुटण्याची शक्यता उद्या वर्तवण्यात येत आहे. मात्र उर्वरित जागेचा जो त्यांचा जो जागा होते त्या संदर्भात त्यांची चर्चा झालेली आहे. मात्र त्याच्यात सर्वात मोठा फॅक्टर हा आहे की कालपासून जी बातमी जी सुरू आहे की महायुतीमध्ये मनसेची एंट्री होणार आहे. म्हणजे राज ठाकरे यांची एंट्री झाल्याने आता महाविकास आघाडीचं जे चित्र आहे हे बदलण्याची शक्यता आहे. कारण की मराठा मतदार ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये ज्या 2 पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जी जनसामान्यामध्ये जी सहानुभूती होती हे कमी करण्यासाठी महायुतीने हा गेम प्लॅन आखलेला आहे की मनसेला सोबत घेऊन मराठा मतदारांमध्ये जो उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जी सहानुभूतीची जी लाट आहे ही कुठं थोडीफार कमी करावी. त्यासाठी मनसेचा प्रयोग हा महायुती करणार आहे आणि त्यामुळंच मनसेला 2 जागा देण्याची महायुतीतून तयारी सुरू आहे आणि ह्या 2 जागा जवळपास दक्षिण मुंबई संघाची एक जागा आहे आणि एक नाशिक आणि औरंगाबाद ह्या संदर्भात बोलणी सुरू आहे. तर जवळपास औरंगाबाद शिवसेने गटाकडे शिंदे गटाकडे असल्यामुळे जवळपास नाशिक हा देखील शिवसेनेकडेच आहे शिंदे गटाकडे. तर नाशिक जो मनसेचा जो बालेकिल्ला मुंबईनंतर जो मानला जातो ती जागा कुठेतरी मनसेला देखील देण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेला 2 जागा देऊन महायुतीत आणण्याचा देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो यांचा प्रयत्न आहे आणि हे जवळपास फायनल देखील झालेला आहे. फक्त आता ह्या संदर्भात अंतिम निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळं एका महायुतीमध्ये मनसेचं एंट्री आणि दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीची एक्झिट, त्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये आणि ह्याचा सर्वाधिक नुकसान जे पाहायला गेलं तर वंचित बहुजन आघाडी जर महायुतीतून एक्झिट झाली महाविकास आघाडीतून तर मोठा नुकसान काँग्रेस राष्ट्रवादीला या निवडणुकीत देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुती या पक्षांमध्ये एका पक्षांमध्ये मनसेची महायुतीमध्ये एंट्री होत आहे तर महाविकास आघाडीमधून प्रकाश आंबेडकर यांची एक्झिट होणार आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही अतिशय महत्वाची असणार आहे.